लवकरात लवकर औषध घेऊन घरला जाते. आत्ता तर इथंच होती, कुठं निघून गेली असेल? नात्याने तुझी आई आहे मी बाळा. यावेळेस माझ्या खेळीबद्दल कोणाला बी समजणार नाहीये. शोधत बस मला. तुमचा नीट इलाज करावा लागल. इलाज महाग आहे आणि लय काळजी घ्यावी लागल. म्हणून म्या तुमच्या पोरांना काहीच नाही सांगितलं. त्यांना सांगितलं असतं तर ते काळजीत राहिले असते ना. तुमच्या जवळ तर खोटं बोलणारी माणसंही आहेत. कोण खोटं बोललं? जिजाबाईजींनी. त्यांनी तुला खोटं सांगितलं की ते दवाखान्यात जात आहे. या जिजाबाईचं नक्की काय चालू आहे? बाबा, तुम्ही हातपाय धुवून घ्या. जेवण तयार आहे, मी जेवण वाढायला घेते. हा, ते जिजाबाई नाही आली? नाही, त्या नाही आल्या अजून. भीम कसा आहे? बरे आहेत. माझ्याशी बोलल्यानंतर काही म्हणाला का? नाही, तसं बी अशा बाबतीत ते गप्पच असतात. मी जरा जास्तच बोलून गेलो. मी असं नग बोलायला पाहिजे होतं. त्या दिवशी भीमला मी आनंदला घरी येण्यासाठी नकार दिला. खरं सांगायचं तर कोणत्या पण भावाला वाईटच वाटेल ना. वय, पण त्यांना बी वाटलं असेल की त्यावेळेस त्यांची प्रतिक्रिया बी जास्त होती. याचा अर्थ असा तर नाही ना की ते बी तुमच्या संग नीट बोलणार नाहीत. ते बी चुकलेच आहेत ना. होय, चुकीचा तर होता. कदाचित आम्ही दोघे बी चुकीचे आहोत. कारण आम्ही दोघांनी बी उत्तर द्यायच्या ऐवजी प्रतिउत्तर दिली. आणि या गोष्टीची काळजी समद्यांना घेतली पाहिजे की तुमचं प्रतिउत्तर जर उत्तराच्या तुलनेने जास्त असेल तर ते बरोबर नाहीये. वय, आणि ही गोष्ट तुम्ही दोघं बी समजता. म्हणून आता विचार करणं थांबवा आणि हात धुवून घ्या. उठा. दादा, ही औषधं पाहिजे होती जरा. बारा आणे. बारा ना, पण माझ्याकडे तर फक्त 4च आणे आहे. भाऊ, मग आज रात्रीला खाण्याची औषध कितीला येईल? 4 आण्याला. तर मग फक्त 4 आण्याचीच द्या. पण सकाळचं औषध? बघते मी सकाळी काय करायचं ते. आता ही इतकीच द्या. धन्यवाद. बाबा, 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 काय होतं तुम्हासनी? माहित नाही, अचानक चक्कर येते असं वाटतं. काय? ऐका, ऐका, लवकर या. बाबांना परत चक्कर येते आहे. काय झालं? बाबांना परत चक्कर येते आहे. चक्कर? बाबा, काय झालं अचानक तुम्हाला? तुम्ही काळजी करू नका. मी आता तुम्हाला औषध देतो. हां,
रमा, बाबा तुम्हाला माहिती आहे डॉक्टरांनी दिलेलं औषध कुठे ठेवलंय ते? नाही नाही, मला काहीच माहित नाहीये. आई बी घरात नाहीयेत. चला बाबा, मी तुम्हाला दुसऱ्या डॉक्टरांकडे घेऊन जातो. चला. नाही जाणार डॉक्टरकडं. जर जिजाबाई काही वाईट गोष्टी यांच्यापासून लपवते तर मी यांना सांगून का त्रास देऊ? चला ना बाबा. नाही नाही, मला नाही जायचंय. मी इथंच ठीक आहे. बाबा हट्ट नका करू, डॉक्टरांकडे चला ना. ठीक ठीक होईन मी. ऐका, म्या बाहेरून आनंददा आणि समद्यांना बोलून आणते. बाबांना जबरदस्ती घेऊन हा, जाऊया. जा. असं कसं घेऊन जाल? जा तुम्ही दोघं इकडनं. मी आली आहे ना, समजा नीट करेल. हा, आई, बाबांची तब्येत जरा जास्त बिघडली आहे. तुम्ही काहीतरी लपवत आहात. सांगा ना बाबांना काय झालंय. काय बोलले ऐकलं नाहीस तू? मला माझ्या नवऱ्याची काळजी घेऊ दे. जा तुम्ही दोघं. मी तुमच्यासाठी औषध घेऊन येते, तुम्ही आराम करा. जिजाबाई, मी मरणार तर नाहीये ना? हे काय बोलत आहेत तुम्ही? मी तुमच्या मुलाला भीम आणि रमाला ओरडले तर त्याने तुम्ही मरणार नाही आहात. तुम्ही औषध घ्या घ्या. आता झोपा थोडा वेळ, आराम करा. कबीर ना जरी कोडे घेवन हार, हलके हलके तिरी गए, बूढ़े तिनी सरभा. रमा, मी ती डॉक्टरांनी दिलेली चिठ्ठी घेऊन येतो. आपण कोणा ना कोणाला विचारूयात की हे औषध कसलं आहे. तुझे बाबा झोपले आहेत म्हणून ओरडत नाहीये. गप कुमान निघून जा इथून. जा. म्या आईचा पाठलाग बी केला, पण काय माहिती अचानक कुठं निघून गेली. निघून गेली तर निघून गेली. तुम्हाला काय करायचंय? आणि आली तर अशीच होती ना. पण मला तर बाबांची काळजी वाटते आहे ना. काय माहित ते कसे आहेत, काय झालं असेल.
मी विचार करतोय की एकदा त्यांना बघून येतो. हे बघा, जर तुम्हाला जायचं असेल तर जा, पण ते समते त्यांच्या हिशोबाने जगत आहेत, मग त्यांना जगू द्या ना. आणि आपण तर ठरवलं होतं की त्यांच्यापासून दूर राहू, कारण आपण त्यांना आधीच लई त्रास दिलाय. आपण त्यांच्यापासून लांब राहणं यातच भलं. पण बाबांना पाहिल्याशिवाय मला बरं नाही वाटायचं. आधी जेव्हा मला काय माहिती नव्हतं तेव्हाची गोष्ट वेगळी होती. आता माहित पडलंच आहे तर मी त्यांना न भेटता कसं राहू शकतो? वेगळीच बेचैनी होती हाय. जर तुमचं मन एवढंच कासावीस झालंय तर तुम्ही जावा आणि भेटून या बाबासनी. पण तुम्ही तिथं जाणार कसं? कसा पण जाईन मी. तू जाऊन झोपून घे, मी येतो. बाबा, आई, भीम भाऊ, आनंद भाऊ, रमा आणि लक्ष्मीची आठवण तर मला बी भरपूर येते. पण घराच्या सुख शांतीसाठी मला माझ्या निर्णयावर ठाम राहावं लागल. उद्याला परत काम शोधावं लागल. परत पैसे कमवून औषधं आणावं लागल. पण उद्या काम नाही मिळालं तर नाही, मला काहीतरी करावंच लागल. पण काय करू? कुठून आणू एवढे पैसे? मेघनाथजींकडून उधार पैसे घेते, व्याजावर का असेल, पण पैसे तर मागावेच लागतील ना. मग व्याज बी देऊन टाकल. आता दुसरा काही बी पर्याय नाही. यावेळेस यांच्या समध्या अडचणी मी स्वतः उचलो. कोणाचीच कसलीच मदत नाही पाहिजे मला. त्या भीमकडून तर अजिबात नको. आत्ताच जाते. बाबा, बस हाच एक मार्ग होता तुम्हाला भेटायचा. दिवसाच्या उजेडात तर मी तुम्हाला नजर पण नाही मिळू शकत, म्हणून मग असं यावं लागलं. मला माहित आहे की जिजाबाई मला
कधीच तुमच्याशी भेटू देणार नाही. पण काय करू, मला राहवतच नव्हतं. म्हणून आलो तुम्हासनी भेटाया. आता तुम्हासनी एकदा बघितलं आहे तर शांतता वाटली आहे. तसं तर तुमचं आणि माझं जास्त पटत नाही, आणि नाही मला तुमच्या सोबत राहायची हिंमत होती. पण कधी पण तुमच्या ना आपल्या परिवाराबद्दल काय बी ऐकतो तर माझं मन बैचीन होत. मला राहवत नाही, आणि मग मी धावत तुमच्या जवळ येतो. जातो आता मी. तुम्ही काळजी घ्या तुमची. सवय गेली नाही ना तुझी? लहानपणी रातच्या काळोखामध्ये लाडू चोरून खायला यायचास, आणि आज बाप आजारी पडला तर त्याची अवस्था बघायला आलास. काय करू बाबा, हे घर आणि मी दोघं बी ना कधी एकमेकांना चांगल्या प्रकारे समजू शकलो आणि ना चांगल्या प्रकारे जोडू शकलो. म्हणूनच असं लपून छपून भेटतो आहे. असू द्या, तुम्ही ठीक आहे ना? वय बरा आहे. तर मग आता माझा हात सोडा आणि मला जायची परवानगी द्या. बाळा, घरातला मोठा पोरगा मोठाच असतो, आणि तो घरात राहिल्यानं घरचा पाया मजबूत राहतो रे. कदाचित तुम्ही बरोबर बोलताय बाबा, पण आपल्या नाताचं नशीब इतकं चांगलं नाही आहे की सोबत राहून आपण दोघं बी आनंदी राहू. काळजी घ्या स्वतःची. येतो मी. बाळा, मालक, मालक, काय झालं? का ओरडतेस? खरं तर यांची तब्येत लई बिघडली आहे, तर थोडे पैसे उधार पाहिजे होते. खैरात वाटली जाते का इथे? लय लय गरज आहे मालक. पाहिजे तर व्याजावर देऊन टाका. चल जा इथून. जा निघ. शिशुपाल, जेव्हा कोणी गिरायक येतो तेव्हा त्याला व्याजदर सांगितला जातो, असं पळवायचं नसतं. आणि जर जिजाबाई नाही देऊ शकली तर आणखी खूप पद्धती आहेत ना त्यांच्याकडून पैसे काढायच्या. किती पैसे हवेत तुला? 25 रुपये. 25 रुपये? माहिती तरी आहेत का किती असतात ते? दिवसाचे 50 पैसे व्याज लागेल. 50 पैसे? मालक, हे तर खूप जास्त आहे. पाहिजेत की नकोत? चालेल मालक, देऊन टाका. अरे देऊन दे बाबांनो, पैसे द्या ना. अरे इतक्या रात्री यांना गरज असेल तेव्हाच तर मागायला आले आहे. जा घेऊन ये. तुम्हाला पैसे मिळून जातील. देते अण्णा. गरीब
याच पैशांच्या मंगल आणि सुतात अडकून मरून जातात, संपून जात असतात. तू देखील अडकले जिजाबाई.